नमस्कार मंडळी, आज आपण करूया वांग बटाट्याची साधी सोपी भाजी। साहित्य आहे तिखट, हिंग, मोहरी, हळद, मीठ, गोडा मसाला, ओलं खोबरं, कोथिंबीर, गूळ आणि वांग बटाट्याच्या फोडी। इथे मी कढई तापत ठेवली, त्याच्यात तेल टाकलं। तेल चांगलं तापल्यावर मोहरी टाकली, हळद टाकली, हिंग टाकला। त्यानंतर चांगलं मिक्स केलं। त्यानंतर आपल्याला वांग बटाट्याच्या फोडी त्यात टाकायच्या आहेत। वांग बटाट्याच्या फोडी चांगल्या नीट ढवळून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी चांगली वाफ येऊ द्यायची। आता आपल्या भाजीला चांगली वाफ आली आहे। पुन्हा एकदा नीट भाजी ढवळून घ्यायची आणि परत एकदा वाफ येण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे। भाजीवर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावर पाणी ओतून ठेवायचं। थोड्या वेळाने हे पाणी सुद्धा गरम होतं। गरम झालं की तेच पाणी भाजीत ओतायचं। इथे 10 मिनिटांनी या पाण्याला उकळी आली आणि मी तेच पाणी भाजीमध्ये ओतलं, कारण भाजी मला थोडीशी रसपट करायची होती। कोणत्याही भाजीमध्ये जर पाणी टाकायचं असेल तर ते पाणी गार न टाकता गरमच टाकावं। इथे मी 3 चमचे तिखट टाकले। त्यानंतर मीठ, गोडा मसाला, गूळ सर्व जिन्नस टाकायचे आणि छान भाजी एकत्र करून घ्यायची। भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची। सगळे जिन्नस भाजीत सगळीकडे लागतील इतकी व्यवस्थित ती भाजी ढवळून घ्यायची। भाजी नीट ढवळून झाली की त्यात 2 आमसुलं टाकायची। आम्ही कोकणात राहत असल्यामुळे आमच्याकडे आंबटासाठी आमसुलच वापरलं जातं। तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता। 5 मिनिटं भाजी नीट उकळू द्यायची। मग आपली वांग बटाट्याची भाजी तयार। थँक यू।